श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, धनगर असाल तर शेवटपर्यंत ही माहिती ऐकावी. आज आपण संत बाळूमामा यांच्या संदर्भात सर्व प्रकारची माहिती बघणार आहोत. संत बाळूमामा मुंबई राज्यात व साध्य कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे. या गावातील श्री मायप्पा आरभावे व त्यांची पत्नी सतव्वा या सांत्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3/10/1892 हा होता. मामांचं बालपण. बाळूमामांचा इतिहास काय आहे बघूया. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोल इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गुंफाबाई हिरप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. भक्तांनो, उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गुंफाबाईची मुलगी सतव्याबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भूते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सतव्या गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांची पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला त्यांनी. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संसारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती. भक्तींच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडविले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचा उपदेश करत असत. प्रसंगी शिवाय देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहानपणापासून थोरपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व थरांची स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आजही आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहरावा. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी, बकऱ्यांचे शिवाऱ्यातच त्यांचा मुक्काम. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणामुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपभोजन, टापटीप आणि बाळूमामा मार्गिकामे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यातच त्यांनी नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्व आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पहिल्यांदा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हाल सिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पूजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत.
गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मनं वेधून घेतात. स्नान वगैरे आटपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा तिथे देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वगैरे काही मागणे जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा, इच्छेनुसार दान पेटीत टाकावा. भक्तगणांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेत. आपले जेवण आपण घरून आणायचे, मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची, अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मूर्त्या यांनी घडवलेली रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहतात. मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात. मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शिथिल छायेत श्री गुरु दत्तात्र्यांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालाव्यात. मंदिरामागे दुमजली सिमेंट काँक्रीटची धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपवास यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्ण जागा असून येथे भव्य दीपमाळ व शेजारी पार कट्ट्याह पिंपळवृक्ष आहे. येथून जवळच आमदापूर गाव आहे. सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पडावा लागतो. संतांना चमत्कार करण्याची इच्छा होत नसते, पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले, ही वास्तवता होती. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाच प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगावत केलेले आढळतात. आपण शिंपीचे उदाहरण घेऊ. शिलाई यंत्र, शिवण्याचे तंत्र, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात. पण एखादा शिंपी विशेष दोलडावर कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो. त्याचप्रमाणे तो चमत्कार केलेला असतो. तर स्वामी भक्तांनो, अशाच प्रकारच्या स्वामी कथा, बाळूमामांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढची कथा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवू.